व्याजदराने घ्यावं लागलं होतं, त्यामुळे आधी अडचणीत होतं. बरेच वेळा साहेब बोलायचे कारखान्याच्या अडचणींनी मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि मला कळायचं नाही काय. पण साहेबांच्या जाण्यानंतर त्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आल्या, तरीही धडपड करत मी चालवला. फार दुर्दैवी आपल्या कारखान्यामध्ये अपघात झाला, खूप दुर्दैवी लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, जखमी झाले. आणि मग इथलं एक वर्क कल्चर होतं, एक परिस्थिती होती, लोकांना वाटायला लागलं. मी पण अनेक अडचणीला सामोरे गेले. पोरींना काय कळतं, मग कारभार करायचा, मग यालाच काम द्या, त्यालाच HNT द्या, ह्या सगळ्या अडचणीला सामोरं जात जात कारखाना चालवत असताना 2019मध्ये कोविड आला आणि कोविडमध्ये त्यावेळी साखर आपली विकली जाऊ शकली नाही. साखर गोदाममध्ये तशीच पडून राहिली, त्याच्यामुळे पण खूप नुकसान झालं. आणि ज्या दिवशी साखर विकली, शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, त्यावेळी 11 कोटी रुपये माझ्या बँकेने ज्या दिवशी साखर विकली त्याच्या दुसऱ्या दिवशी जप्त केले. ते GSTला भरायचे पैसे होते आणि मी काही GST बुडवलेले नाही. अजूनही तहसीलदारांच्या ताब्यात